Hello everyone, our today's topic is blood vessels. ठीक आहे, ब्लड व्हेसल्स हा आपला आजचा टॉपिक आहे. याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स च्या स्टडीला काय म्हणतात ते पाहून घेऊ आपण. ठीक आहे, अँजिओलॉजी म्हणतात. अँजिओलॉजी अँजिओलॉजी म्हणजे काय होते? द स्टडी ऑफ ब्लड व्हेसल्स. ठीक आहे, स्टडी ऑफ ब्लड व्हेसल्स कॉल्ड एज अँजिओलॉजी. स्टडी ऑफ ब्लड व्हेसल्स called as angiology. ठीक आहे, याच्या आधी आपण पाहिलं होतं हेमॅटोलॉजी, स्टडी ऑफ ब्लड कॉल्ड एज हेमॅटोलॉजी. तसंच अँजिओलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ ब्लड व्हेसल्स कॉल्ड एज अँजिओलॉजी. याच्यामध्ये सांगू शकतो आपण अँजिओन म्हणजे काय होतात? व्हेसल्स. आणि लॉगस मीन्स काय होते? स्टडी. लॉगस मीन्स स्टडी. यावरून अँजिओलॉजी मीन्स काय होते? ब्लड व्हेसल्सचा अभ्यास. ठीक आहे, देयर आर 3 टाइप्स ऑफ ब्लड व्हेसल्स. 3 टाइप्स ऑफ ब्लड व्हेसल्स. ठीक आहे, 3 टाइपच्या ब्लड व्हेसल्स आहेत. कोणत्या आहेत त्याच्यामध्ये? फर्स्ट नंबर आपण घेऊ शकतो आर्टरी. ठीक आहे, सेकंड आहे व्हेन्स आणि थर्ड आहे कॅपिलरीज. ठीक आहे, अशा 3 टाइपच्या ब्लड व्हेसल्स आहे, आर्टरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. ह्या काय करायच्या? आपल्याला स्टडी करायच्या डिटेल मध्ये. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ब्लड व्हेसल्स हा आपला आजचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये अँजिओलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ ब्लड व्हेसल्स कॉल्ड एज अँजिओलॉजी, ज्यामध्ये अँजिओन म्हणजे व्हेसल्स आणि लोगस म्हणजे काय? स्टडी. म्हणजे ब्लड व्हेसल्सचा जर आपण अभ्यास करत असाल तर त्याला काय म्हणणार? अँजिओलॉजी म्हणणार. 3 टाइपच्या ब्लड व्हेसल्स आहेत, आर्टरी, व्हेन्स आणि कॅपिलरीज. ठीक आहे, त्यानंतर आपण 1 बाय 1 काय करू? एक एक पाहून घेऊ. याच्यामध्ये पहिल्यांदा पाहू आपण आर्टरीज. ठीक आहे, पहिल्यांदा पाहू आर्टरीज. सगळ्यांना माहित आहे, जनरल थोडंफार माहिती असते याच्याबद्दल. आज थोडीशी डिटेल मध्ये घेऊ. ठीक आहे, आर्टरीज. आर्टरीज बद्दल आपण सांगू शकतो, इट कॅरी ब्लड फ्रॉम हार्ट टू द बॉडी पार्ट. ठीक आहे, काय करते आर्टरी? इट कॅरीज ब्लड फ्रॉम हार्ट टू बॉडी पार्ट. टू बॉडी पार्ट. ठीक आहे, आर्टरीज काय करते? हार्ट कडून ब्लड नेते कुठे? बॉडी पार्ट कडे. आणि ते ब्लड कोणतं राहणार? मग हार्ट कडून जर ब्लड बॉडी पार्ट कडे जात असेल तर ते राहणार ऑक्सिजनेटेड ब्लड. मग आपण नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये सांगू शकतो, इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड except pulmonary artery which carry deoxygenated blood. समजून घ्या, महत्वाचा पॉइंट आहे. काय सांगितलं आपण की आर्टरी काय करते? हार्ट कडून ब्लड नेते कुठे? समजून घ्या की हे हार्ट आहे आणि हार्ट कडून, ठीक आहे, हार्ट कडून ब्लड जात असे कुठे? बॉडी कडे. तर त्याला नेण्याचं काम कोण करते? आर्टरी करते. आणि ते ब्लड कसं असते? ऑक्सिजनेटेड असते. कारण आपल्या बॉडीला काय पुरवावा लागतो? ऑक्सिजन पुरवावा लागतो आणि ते ब्लड ऑक्सिजनेटेड असते. ठीक आहे, हार्ट कडून बॉडी कडे जाणार. ठीक आहे, काय सांगितलं? आणि ते कोण घेऊन जाते? बघा, इट कॅरीज ब्लड फ्रॉम हार्ट टू बॉडी पार्ट. आर्टरी कॅरीज ब्लड फ्रॉम हार्ट टू बॉडी पार्ट. आर्टरी कॅरी ब्लड फ्रॉम हार्ट टू बॉडी पार्ट. त्यानंतर सांगितलं इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. कोणतं ब्लड घेऊन जात आहे? आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जात आहे. एकच त्याला अपवाद आहे, एक्सेप्शन इज द पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी काय करते? बॉडी पार्ट हार्ट कडून ब्लड नेते कुठे? लंग्स कडे. हार्ट कडून ब्लड नेते कुठे? लंग्स कडे. आणि ते असते कोणतं ब्लड? डिऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, काय सांगितलं आपण? आर्टरी कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड
from heart to body part. It carries oxygenated blood except pulmonary artery which carry deoxygenated blood to the lungs. ते काय करणार, हार्ट कडून डिऑक्सिजनेटेड ब्लड नेणार कोणाकडे, लंग्स कडे. डिऑक्सिजनेटेड ब्लड टू लंग्स कशासाठी, फॉर ऑक्सिजनेशन, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड करण्यासाठी. ठीक आहे, बघा परत एकदा सांगतो, कन्फ्युजिंग आहे थोडंसं. आर्टरी मध्ये काय सांगितलं, आर्टरी काय करते, ब्लड कॅरी करते हार्ट कडून बॉडी पार्ट कडे. त्यानंतर पुढे सांगितलं की आर्टरी काय करते, सगळ्या आर्टरी जास्तीत जास्त सगळ्या आर्टरीमध्ये काय असते, ऑक्सिजनेटेड ब्लड असते. फक्त पल्मोनरी आर्टरी अशी आहे की जी काय करते, डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते कुठे, लंग्स कडे. आणि ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कशासाठी नेते, ऑक्सिजनेशन साठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड करण्यासाठी. जर आपण हार्टचं स्ट्रक्चर स्टडी करायचं म्हटलं तर पाहून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारचं आपलं काय होतं, हार्ट होतं बहुतेक. ठीक आहे, अशा प्रकारचं हार्ट आहे समजून घेऊ आपण. आपल्याला माहित आहे की हे राईट ॲट्रिया आहे, हे राईट वेंट्रिकल आहे. हे दोन्ही मध्ये सुद्धा कोणतं ब्लड असते, डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. ठीक आहे, याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असते म्हणून याला ब्ल्यू कलरने दाखवलं. आणि याच्यामध्ये कोणतं ब्लड असते, ऑक्सिजनेटेड ब्लड असते. ठीक आहे, याच्यामध्ये असते ऑक्सिजनेटेड ब्लड. आपल्याला माहित आहे इथून सिस्टमिक अवॉर्टा निघतो. हा सिस्टमिक अवॉर्टा काय करतो, बॉडीला काय करतं, रक्त पुरवठा करतो. आणि ते सिस्टमिक अवॉर्टा म्हणजेच काय, नंतर तो डिवाइड होतो आणि आर्टरी बनतात त्याच्या. ठीक आहे, म्हणजेच काय, हार्ट कडून बॉडी कुठे ब्लड चाललं, बॉडीला कोणतं ब्लड चाललं, ऑक्सिजनेटेड नेण्याचं काम कोण करतं, आर्टरी. कोणती आर्टरी, जे कॉमन आर्टरी आहे. ठीक आहे, त्यानंतर इथेच काय, पल्मोनरी आर्टरी असते जी काय करत आहे, हे इथून पल्मोनरी आर्टरी निघते. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं. ती पल्मोनरी आर्टरी काय करताय, डिऑक्सिजनेटेड ब्लड नेत आहे कुठे, लंग्स कडे. कशासाठी, ऑक्सिजनेशन साठी, ऑक्सिजन ऍड करण्यासाठी. ठीक आहे, एक्सेप्शन आहे पल्मोनरी. पल्मोनरी म्हणजे लंग्स रिलेटेड वर्ड आहे. आणि आर्टरी, ठीक आहे, जनरली आर्टरी कोणतं ब्लड कॅरी करते, पाहून घ्या इथे. आर्टरी मध्ये असते जनरली ऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड. पण इथे जर असं पल्मोनरी वर्ड आला तर समजून घ्यायचं डिऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, समजून घ्यायचं डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे त्याच्या अपोजिट राहणार. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो आर्टरी मध्ये इट इज डीपली सिच्युएटेड इन द बॉडी. इट इज डीपली सिच्युएटेड इन दी बॉडी. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये डीपली सिच्युएटेड असते. इट हॅज मस्क्युलर इलास्टिक लेयर. ठीक आहे, त्याची लेयर कसं असतात, मस्क्युलर असतात, इलास्टिक असतात. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो याच्यामध्ये इट हॅज अ नॅरो लुमेन. ठीक आहे, याच्यामध्ये आर्टरीमध्ये लुमेन म्हणजे आतमधली जी पोकळी राहणार ती कशी राहणार, नॅरो राहणार, छोटी राहणार. अँड शो हाय ब्लड प्रेशर. आणि त्याच्यामधलं ब्लड प्रेशर कसं राहणार, हाय राहणार. फॉर इफिशियंट सर्क्युलेशन, इफिशियंट सर्क्युलेशन साठी त्याच्यामधलं ब्लड प्रेशर कसं राहणार, हाय राहणार. कारण नॅरो लुमेन आहे, लुमेन छोटीच आहे, ब्लड काय होणार, फोर्सफुली त्याच्यामधून काय होणार, पास होणार. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो की हिस्टोलॉजिकली द आर्टरीज कन्सिस्ट ऑफ 3 लेअर. ठीक आहे, आर्टरी मध्ये काय असतात, 3 लेअर असतात. मग हिस्टोलॉजी जर पाहिली म्हणजे त्याचं आपण ऊतीशास्त्र पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 लेअर दिसतात. त्याच्यामध्ये एक छोटीशी अशी लुमेन राहणार, एकदम छोटं लुमेन पोकळी राहणार. त्याच्यामध्ये वाल्व वगैरे राहणार नाही, विदाउट वाल्व. आर्टरी मध्ये वाल्व नसतो, विदाउट वाल्व. ठीक आहे, व्हेन्स मध्ये वाल्व असते, आर्टरी मध्ये वाल्व नसते. ठीक आहे, हे लुमेन आहे समजून घेऊ, पोकळी ज्याच्यामधून ब्लड काय होणार, फ्लो होणार. ठीक आहे, याच्यामधून ब्लड रक्त असं वाहत जाणार. ठीक आहे, आर्टरी आहे ही, याला असं कट केल्याच्या नंतर याच्यामध्ये कशा सेक्शन दिसतो ते आपण काय दाखवलेला आहे, इथे रिप्रेझेंट केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर अशा प्रकारची दुसरी लेअर असते आणि त्यानंतर आणखी वरती एक लेअर असते.
ठीक आहे, अशा प्रकारची एक तिसरी लेअर राहणार. अशा 3 लेअर राहणार याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या 3 लेअर वेगवेगळ्या लेअर आहेत. हिस्टॉलॉजिकली आर्टरी इज मेड अप ऑफ 3 लेअर म्हटलं होतं आपण. ऊतीशास्त्रानुसार जर आपण अभ्यास केला तर आर्टरी मध्ये काय आहे, 3 लेअर आहे. आउटर ट्युनिका एक्सटर्ना, ठीक आहे, मिडल ट्युनिका मीडिया, मिडल याच्यामध्ये आहे ट्युनिका मीडिया, आणि इन्नर आहे ट्युनिका इंटरना, ट्युनिका इंटरना. ठीक आहे, अशा लेअर आहे. आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, पोकळी आहे. ठीक आहे, या लेअर आहेत आणि त्या आतमध्ये काय नंतर पोकळी आहे. आणि त्या पोकळीमधून काय होते, ब्लड फ्लो होते. आणि त्याच्यामध्ये त्या पोकळीमध्ये कशी आहे, पोकळी छोटी आहे त्यामुळे ब्लड काय होते, फोर्सफुली काय होते, फ्लो होते आणि सगळ्या बॉडीला पोहोचवलं जाते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्हाल्व नसतात. व्हाल्व म्हणजे काय, त्याच्यामध्ये अडथळा नाही आला पाहिजे ब्लड फ्लो होत असताना. ठीक आहे, समजलं इथपर्यंत काय काय सांगितलं, हे सगळं होतं आर्टरी बद्दल. परत एकदा पहा, ब्लड वेसल्स पाहत होतो. ब्लड वेसल्सच्या स्टडीला आपण अँजिओलॉजी म्हटलं. 3 टाईपच्या ब्लड वेसल्स आहे, आर्टरी, कॅपिलरीज आणि व्हेन्स. ठीक आहे, आर्टरीज पाहायला आपण, आर्टरीज काय करते, हार्ट कडून ब्लड कॅरी करते बॉडी पार्ट कडे. ठीक आहे, त्यानंतर सांगितलं आपण आर्टरी काय करते, कोणतं ब्लड कॅरी करते, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. फक्त एक अपवाद आहे त्याला, पल्मोनरी आर्टरी, जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. ठीक आहे, कुठे, लंग्स कडे. त्यानंतर आपण सांगितलं की आर्टरी बॉडीमध्ये डीपली सिच्युएटेड असतात, खोलमध्ये असतात. जे वरवर दिसतात आपल्याला त्या व्हेन्स आहेत ग्रीन कलरच्या. ठीक आहे, इट इज डीपली सिच्युएटेड इन द बॉडी. त्याच्यामध्ये मस्क्युलर व्हाल्व असते, इलास्टिक लेअर असते, नॅरो लुमेन असते. ठीक आहे, नॅरो लुमेन कशासाठी, हाय ब्लड प्रेशरसाठी. हाय ब्लड प्रेशर आहे म्हणजे काय होणार, ब्लड इफिशियंटली काय होणार, सर्क्युलेट होणार बॉडीमध्ये. ठीक आहे, आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे वाल्व नसते. आणि फायनली सांगितलं की आपण आर्टरी 3 लेअर पासून बनलेली आहे. सगळ्यात बाहेरची ट्युनिका एक्सटर्ना, मधातली ट्युनिका मीडिया आणि आतमधली ट्युनिका इंटरना. आणखी महत्वाचं एक कॅरेक्टर आपण याच्यामध्ये सांगू शकतो की आर्टरीची जी ट्युनिका मीडिया असते ती कशी असते, थिक असते. इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द आर्टरी. आर्टरीचा वैशिष्ट्य असं आहे की त्याची मधातली लेअर कशी असते, थिक असते, ॲज कम्पेअर टू द अदर लेअर, ॲज कम्पेअर टू द व्हेन्स. ठीक आहे, व्हेन्सच्या लेअर सुद्धा अशाच असतात, पण आर्टरीची मधातली लेअर ट्युनिका मीडिया कशी आहे, थिक आहे थोडीशी. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला व्हेन्स. ठीक आहे, आर्टरीज झालं, कॅपिलरी पाहू म्हणतो, सिंपल आहे कॅपिलरी. इथे आपण सांगू शकतो आर्टरी डिवाइड्स अँड रिडिवाइड्स टू फॉर्म आर्टेरिओल्स अँड आर्टरी रिव्होल्व्स डिवाइड्स अँड रिडिवाइड्स टू फॉर्म कॅपिलरी. म्हणजे आर्टरीचंच डिव्हिजन रिडिव्हिजन होते, परत डिव्हिजन रिडिव्हिजन होते आणि काय बनते, कॅपिलरीज बनतात. कॅपिलरी मध्ये सुद्धा ऑक्सिजनेटेड ब्लड राहणार. ठीक आहे, इथे सांगू शकतो कॅपिलरीज काय आहे, इट इज थिनेस्ट ऑफ द ब्लड वेसल्स. इट इज थिनेस्ट ऑफ ऑल ब्लड वेसल्स. सगळ्या ब्लड वेसल्स पेक्षा थिन असते ही. इट इज फॉर्म बाय डिव्हिजन अँड रिडिव्हिजन ऑफ आर्टेरिओल, division and redivision of arterioles. ठीक आहे, आर्टरी कशापासून बनते, कॅपिलरीज कशापासून बनते, आर्टरी असतात, आर्टरीचं डिव्हिजन रिडिव्हिजन होते, आर्टेरिओल्स बनते आणि आर्टेरिओल्सचं परत डिव्हिजन रिडिव्हिजन होणार, काय बनणार, कॅपिलरीज बनणार. म्हणजे समजून घ्या की तुम्ही हे आर्टरी आहे, आर्टरी काय झाली, डिवाइड झाली, रिडिवाइड झाली, काय बनले हे आता, आर्टेरिओल. ठीक आहे, आर्टेरिओल परत काय झाले, डिवाइड झाले आणि रिडिवाइड झाले. हे जे बनले ते काय झाले आता, कॅपिलरीज. ठीक आहे, ही होती आर्टरी. अशा प्रकारे काय होते, ते आर्टरी पासूनच काय बनतात, थिनेस्ट कॅपिलरीज बनतात. ठीक आहे, इट इज थिनेस्ट ऑफ ब्लड वेसल्स. इट इज फॉर्म बाय द डिव्हिजन अँड रिडिव्हिजन ऑफ आर्टेरिओल. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये पुढे सांगू शकतो इट इज मेड अप ऑफ अ स्क्वॅमस इपिथेलियम ऑर द एंडोथेलियम. स्क्वॅमस इपिथेलियम और एंडोथेलियम. ठीक आहे, इपिथेलियम किंवा एंडोथेलियम पासून बनलेली असते. इट इज परमिएबल टू वॉटर
परमिएबल टू वॉटर अँड डिझॉल्व सबस्टन्सेस. ठीक आहे, वॉटरला आणि डिझॉल्व सबस्टन्सेसला काय असते, परमिएबल असते. परमिएबल म्हणजे आतमध्ये जाऊ देते त्या कॅपिलरीच्या, आणि कॅपिलरी मधले काही सबस्टन्सेस बाहेर येतात. ठीक आहे, म्हणून इथे काय होते, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर exchange of gases, nutrient and waste material. ठीक आहे, कॅपिलरीज बद्दल झालं. काय काय सांगितलं आपण इथे, सगळ्यात थिन वाली ब्लड वेसल्स जे आहे त्याला कॅपिलरी म्हणतो. कॅपिलरी कशापासून बनते, डिव्हिजन अँड रिडिव्हिजन ऑफ आर्टेरिओल्स पासून. आर्टेरिओल्स कशापासून बनला, डिव्हिजन अँड रिडिव्हिजन ऑफ आर्टेरी. ठीक आहे, त्यानंतर सांगितलं की हे कशापासून बनलेली असते, स्क्वॅमस इपिथेलियम किंवा एंडोथेलियम पासून बनलेली असते. परमिएबल असते वॉटरला आणि डिझॉल्व सबस्टन्सेसला, विरघळलेल्या सबस्टन्सेसला. टिश्यू मधून ब्लड मध्ये येऊ देते, म्हणजे कॅपिलरी मध्ये येऊ देते, आणि कॅपिलरी मधून काही गॅसेस टिश्यू मध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि जे न्यूट्रिएंट मटेरियल आहे, वेस्ट मटेरियल आहे, त्याचं होऊन जाते. ठीक आहे, ब्लड आणि आपल्या बॉडी सेल्सच्या मधात. ठीक आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस, न्यूट्रिएंट अँड वेस्ट मटेरियल बिटवीन ब्लड अँड द टिश्यू. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. हे झालं आपलं कॅपिलरी बद्दल. फायनली आता आपला काय आहे, नेक्स्ट पॉईंट, याच्यातला लास्ट पॉईंट आहे व्हेन्स. ठीक आहे, व्हेन्स काय आहे ते पाहून घेऊ, त्यानंतर आपला आजचा टॉपिक संपला. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे व्हेन्स. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे व्हेन्स. याच्यामध्ये सांगू शकतो, इट कॅरी ब्लड फ्रॉम बॉडी टू हार्ट. आर्टरी काय करत होता, हार्ट टू बॉडी ब्लड नेत होतं, तर व्हेन्स काय करत आहे, बॉडी पार्ट टू हार्ट कडे काय करत आहे, ब्लड नेत आहे. म्हणजेच काय करत आहे, इट कॅरी, कोणतं ब्लड कॅरी करत असणार आहे, इट कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. व्हेन्स मध्ये कोणतं ब्लड राहणार, डिऑक्सिजनेटेड ब्लड राहणार. एक्सेप्शन आहे याला पण, एक्सेप्ट पल्मोनरी व्हेन which carry oxygenated blood from lungs to heart. बघा, सगळ्या व्हेन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, पण पल्मोनरी व्हेन्स ज्या आहेत त्या काय करणार, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणार. आपण हार्ट मध्ये अशा प्रकारचं काहीतरी एक स्ट्रक्चर बनवलं होतं, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की इकडून 2 व्हेन्स आल्या, पल्मोनरी व्हेन्स, आणि इकडून 2 पल्मोनरी व्हेन्स आल्या होत्या, ज्या या लंग्स कडील आणि इथून येणाऱ्या या लंग्स कडील काय करत होते, ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जमा करत होते, इथे लेफ्ट ॲट्रियामध्ये. ठीक आहे, सांगितलं होतं आपण पल्मोनरी व्हेन्स आहे म्हटलं, ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येते म्हटलं. ठीक आहे, जर माहित नसेल, आठवत नसेल तर मागचे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, काय सांगितलं, व्हेन्स मध्ये कॅरी ब्लड फ्रॉम बॉडी टू द हार्ट, carry deoxygenated blood except pulmonary veins which carry oxygenated blood from lungs. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो, it is deeply situated in the body, sorry, it is superficially situated. जसं आपण आर्टरी बद्दल सांगितलं होतं, आर्टरी डीपली सिच्युएटेड असते म्हटलं, तसं व्हेन्स सुपरफिशियली सिच्युएटेड राहणार, बॉडीमध्ये वरच्या लेअर मध्ये राहणार, आपल्याला दिसणार पण त्या व्हेन्स. ठीक आहे, पाहायला तर ग्रीनिश ब्ल्यू, ब्ल्यूइश ग्रीन कलरच्या. ठीक आहे, सुपरफिशियली सिच्युएटेड असतात म्हटलं. त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये इट इज विथ व्हाल्व. याच्यामध्ये काय असते, व्हाल्व असते, त्याच्यामध्ये आर्टरीमध्ये व्हाल्व नसते. याच्यामध्ये व्हाल्व असते कशासाठी, कारण बॉडी पार्ट कडून ब्लड कुठे येत आहे, हार्ट कडे येत आहे, तर ते येत असताना रिटर्न नाही केलं पाहिजे, बॅकवर्ड नाही, फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी काय असतात, त्याच्यामध्ये मधात काय असतात, व्हाल्व असतात. ठीक आहे, ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण सांगू शकतो की व्हेन्स मध्ये काय असते, ब्रॉड लुमेन असते. ठीक आहे, ब्रॉड लुमेन त्याच्यामधली पोकळी मोठी असते, त्यामुळे काय होते, इथे लो ब्लड प्रेशर असते.
ठीक आहे. म्हणजेच आपण सांगू शकतो की व्हेनमध्ये ब्लडचं प्रेशर कसं असते, कमी असते. ठीक आहे. तर हिस्टॉलॉजी जर पाहिली आपण, हिस्टॉलॉजी जर स्टडी केली आपण कशाची, व्हेन्सची, तर हिस्टॉलॉजिकली व्हेन्स इज सिमिलर टू दॅट ऑफ आर्टरी. मीन्स histologically veins is also made up of a three layer, that is outer tunica externa, middle tunica media and inner tunica interna. ठीक आहे. फक्त त्याच्यामध्ये फरक काय असते की लुमेन कसा आहे, त्याच्यामधला मोठा लुमेन आहे. ठीक आहे. लुमेन मोठा आहे, नॅरो लुमेन आहे, ब्रॉड लुमेन आहे. जसा नॅरो लुमेन कुठे होता, आर्टरी मध्ये होता, पण याच्यामधला लुमेन कसा आहे, ब्रॉड आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर कसं असते, कमी असते. आणि बाकीच्या ज्या लेअर आपण सांगितल्या होत्या, ट्युनिका मीडिया आणि त्यानंतर आपण सांगितली होती की ट्युनिका, सगळ्यात बाहेरची ट्युनिका एक्सटर्ना. ठीक आहे. ह्या कंपॅरेटिव्हली कशा असतात, थिन असतात ॲज कम्पेअर्ड टू द वॉल ऑफ आर्टरी. ठीक आहे. ह्या कशा आहे, थिन आहे. ही कशी आहे, थोडीशी थिक आहे. ठीक आहे. ही सुद्धा थिन झाली ॲज कम्पेअर्ड टू द ट्युनिका मीडिया ऑफ द आर्टरी. ठीक आहे. म्हणजे याला आपण काय म्हणणार, ट्युनिका एक्सटर्ना बाहेरची, मिडल ट्युनिका मीडिया आणि इनर आहे ट्युनिका इंटरना. ठीक आहे. अशा प्रकारच्या लेअर असतात. सिंपल टॉपिक होता. बघा काय काय सांगितलं. व्हेन्स मध्ये, व्हेन्स काय करते, ब्लड कॅरी करते हार्ट कडून बॉडी पार्ट कडे, बॉडी पार्ट कडून हार्ट कडे ब्लड कॅरी करणार कोण, व्हेन्स. त्यानंतर काय सांगितलं, डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते एक्सेप्ट पल्मोनरी व्हेन्स, जे लंग्स कडून ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येते हार्टकडे. व्हेन्स हे सुपरफिशियली प्लेस असतात, वर ठेवलेल्या असतात बॉडीमध्ये. त्यानंतर त्यांच्यामध्ये व्हॉल्व प्रेझेंट असतात व्हेन्समध्ये. व्हेन्स मधली लुमेन ब्रॉड असते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये प्रेशर कसं असते, कमी असते. हिस्टॉलॉजी सेम आहे आर्टरीची आणि व्हेन्सची, फक्त डिफरन्स कसा आहे की याचं लुमेन कसं असतं, व्हेन्सचं मोठं असते आणि याचं लुमेन कसं असते, छोटं असते. आणि बाकीच्या ह्या ज्या लेअर आहे ह्या थिक आहे आर्टरीमध्ये, त्या इथे कम्पॅरेटिव्हली थिन आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपण पाहिलं पूर्ण. आणि व्हेन्स कशा बनतात, जसं आपण इथे सांगू शकतो सिम्पली एक की आर्टरी आहे, समजून घ्या ही आर्टरी आहे, डिवाइड झाली आणि रिडिवाइड झाली. ठीक आहे. आर्टरी होती, डिवाइड झाली, रिडिवाइड झाली, बनले आर्टेरिओल. ठीक आहे. आर्टेरिओल परत डिवाइड झाले, रिडिवाइड झाले. ठीक आहे. काय बनल्या, कॅपिलरी. आणि कॅपिलरी परत काय होतात, जॉईंट होतात, युनाइट होतात. कॅपिलरी युनाइट झाल्या कॅपिलरी तर काय बनणार, व्हेन्स बनणार. ठीक आहे. कॅपिलरी जॉईंट झाल्या तर काय बनणार, अशा कॅपिलरी जॉईंट झाल्या तर काय होणार, फायनली व्हेन्स बनणार. ठीक आहे. अशा प्रकारे नेटवर्क बनते आपल्या बॉडीमध्ये ब्लड व्हेसल्सचं. ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडून बॉडीकडे जाते आणि रिटर्न येताना ते व्हेन्स घेऊन येते त्यांना डीऑक्सिजनेटेड ब्लडला होते हार्टमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे हे ब्लड व्हेसल्सचा टॉपिक होता आपला. आज आपण इथेच थांबू. ठीक आहे.